नमस्कार. मी वनरक्षक सुनीता मंटुरे. आता वनवा आगीचा नाही तर आता वनवा प्रबोधनाचा ही चळवळ घेऊन वनविभाग कोल्हापूर व सरपंच परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने वनवे रोखा आणि जंगले वाचवा ही प्रबोधनाची चळवळ घेऊन आम्ही येत आहोत तुमच्यापर्यंत. गरज आहे ती तुमच्या सहकार्याची. जानेवारी महिन्यामध्ये आपण पर्यावरण दिन साजरा करतो आणि त्याच जानेवारी महिन्यापासून जंगलांना लागणारी वनवे आज पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत. कधी दुष्काळ, कधी महापूर, जमिनीची होणारी धूप, जागतिक तापमानवाढ अशा एक ना दोन अनेक कारणांमुळे ढाळणारा निसर्गाचा समतोल याला जबाबदार कोण? कधी काळी आपण जंगलात राहायचो, आत्ताही जंगलात राहतो, पण जंगलातील वनराई, पशु, पक्षी, प्राणी यांचं अस्तित्व आज धोक्यात यायला लागलेलं आहे. जंगले ओस पडत चाललेली आहेत. खरं तर वनवा हा शब्द उच्चारला तर त्या पाठीमागची दाहकता जाणवायला लागते आणि मनामध्ये धडकी निर्माण होते. कारण वनवा हा फक्त आगीचा नाही तर त्यामध्ये जळणाऱ्या हजारो वन्यजीवांचा आक्रोश आहे. ज्यावेळी जंगलांना आगी लागतात त्यावेळी शेकडो किलोमीटर जंगलच जळत नाहीत तर त्यामध्ये असणारी जैवविविधता, पशु, पक्षी, प्राणी, मातीमधील बॅक्टेरिया ह्या सगळ्यांचा ऱ्हास होतो आणि तो अन्नसाखळी विस्कळीत होते आणि निर्माण होतो तो मानव आणि वन्यजीव संघर्ष. आज मानवी हस्तक्षेपाचा आलेख जंगलांचा धूर करतोय. रानवैभव पेटवून मानवी वस्त्यात जंगलात प्रवेश करू लागलेले. मग हे वनवे लागतात कशामुळे? तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन कारणांमुळे वनवे लागतात. नैसर्गिक वनव्यांचं प्रमाण हे नगण्य, पण मानवनिर्मित वने मोठ्या प्रमाणात लागतात. शेतकऱ्यांच्या हव्यासापोटी जनावरांना चारा भेटावा यासाठी वाळलेल्या गवतामध्ये शेतकरी काडी टाकतो. मालकी क्षेत्रात लागलेला वनवा जंगलापर्यंत पोहोचतो आणि ही जंगलांना आगी लागल्या जातात. तर कधी शिकारीला जाताना सोयीस्कर रस्ता व्हावा, सापासारख्या प्राण्याची भीती वाटू नये यासाठी सुद्धा जंगलात वनवे लावले जातात. जंगलामध्ये जाऊन पार्ट्या केल्या जातात, चुली पेटवल्या जातात, सिगारेट ओढले जातात आणि सिगारेटीचे धुरकांडे जंगलामध्ये सोडले जातात. जंगलामध्ये असणारा कचरा पेटवण्यासाठी वनवे लावले जातात. अशा एक ना दोन अनेक कारणांमुळे लागणारे वनवे हे जैवविविधतेचा आज ऱ्हास करत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझी घरं, या विश्वातील प्रत्येक घटकाला आपला माना. मनुष्य ज्याप्रमाणे प्रपंच करतो त्याप्रमाणे वन्यजीवही प्रपंच करतो. खरं तर आज दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत आणि पशुपक्षी यांना खाद्य मिळत नाही आहे. एकमेकांवर अवलंबून असणारं हे विश्व आज मानवी हस्तक्षेपामुळे विचलित झालेलं आहे. आज या वनव्यांमुळे अन्नसाखळी विस्कळीत झालं असं मनुष्य म्हणतो, पण त्याच अन्नसाखळीचा मनुष्य महत्त्वाचा घटक आहे हे मात्र तो विसरत चाललेला आहे. पायाखालची जमीन जळायला लागल्यावर काही जण खडबडून जागे होतात आणि मग त्यांना भविष्यात जाणवणाऱ्या प्रश्नांची दाहकता जाणवायला लागते. खरं तर जंगल आणि जैवविविधतेचं पेटतं सरण वर्तमानात विझवलं तरच आपला येणारा भविष्यकाळ समाधानकारक असेल हे मात्र खरं आहे. आज जानेवारी ते मार्च एंडिंगपर्यंत लागलेले वनवे ज्या लोकांनी संपर्काच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी जाऊन ते वनवे विझवण्याचं काम वन विभागाने केलं आणि यावर्षी सरपंच परिषदेनेही यामध्ये पुढाकार घेतला. खरं तर शेतकरी किंवा एखादा व्यक्ती आपल्या हव्यासापोटी किंवा चुकीच्या पद्धतीने 0 मिनिटात जंगलांना आगी लावून जातो आणि ती आग विझवताना होणारी दमछाक ही खूप मोठी होते. जंगलांना लागणाऱ्या आगी विझवत असताना मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, पेटणारं रानवैभव मानवजातीला शाप देत असेल का? आणि याचं जर उत्तर हो असेल तर मानवजातीचा अंत किती दिवसावर येऊन ठेपलेला आहे. निसर्ग स्वयंभू आहे. जंगलात जाऊन कधी बी लावावी लागत नाही किंवा जंगलातल्या वटवृक्षांना पाणी घालावं लागत नाही. त्याची स्वतःची एक अन्नजाल आहे. त्यातला प्रत्येक जीव आपल्या आपल्या पद्धतीनं जगत आहे. नकोय ती फक्त माणसाची ढवळाढवळ. आता गरज आहे भविष्याला वेगाने करपवून टाकणाऱ्या वनव्यांना विझवण्याची, नकारात्मक मानसिकतेच्या मनामध्ये लागलेला वनवा विझवण्याची, वाऱ्यावरती सोडलेल्या जबाबदाऱ्या खांद्यावरती पेलून आगीच्या वावटळीत जळणाऱ्या जीवांना संरक्षण देण्याची आणि त्यांना जीवदान देण्याची आता गरज आहे. वनवे विझवण्याची आणि उद्याच्या भवितव्यासाठी. विदा करंदीकर एका ठिकाणी खूप छान म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. जंगलांनी दातृत्वाच्या भावनेने आपल्याला शुद्ध हवा, पाणी दिलं. त्याच निसर्गाचं आपल्याही एक देणं आहे. आपणही भारताचे उद्याचे सुजाण नागरिक आहोत आणि आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून त्या जंगलांना, या जैवविविधतेला, ह्या निसर्गाला जपूया उद्यासाठी आणि उद्याच्या भविष्यासाठी. धन्यवाद.